तर बंडखोरांमध्ये मंत्रिपदावरून वाद असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे। एकाला पद तर इतरांना आणखी 25 कोटी अशी मांडवली झाल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। अजूनही हे लोक मुंबईत नाहीयेत, यांच्यामध्ये मंत्री कोणी घ्यायचं ह्याच्यावरून वाद सुरू झालेले आहे। तेव्हा तोडगा असा निघालेला आहे की मंत्रीपद एकालाच मिळेल आणि त्याची भरपाई म्हणून उरलेला 5 जणांना आणखीन 25 कोटी रुपये देतो। पण तुम्ही आता गोंधळ घालू नका, एकाला मंत्री करू आणि जे मंत्री होणार नाहीत त्यांच्यासाठी अजून 25 कोटी रुपये या वर्षभरात देऊ, असं त्यांचं रात्री मांडवली झालेली आहे। संजय राऊत 25 कोटी रुपये देऊन जर का माणसं फोडता आले असते तर तुम्ही साधारण कोविडच्या काळामध्ये रोज 100 कोटी या हिशोबाने 9,000 कोटी रुपये कमवलेले आहेत। या 9,000 कोटी रुपयापैकीचे पैसे तुम्ही जर का खासदारांना आमदारांना विकत घ्यायला दिले असेल तर देशभरातले 300 खासदार तुम्ही विकत घेऊ शकता, एवढी तुमची कॅपॅसिटी आहे। तुम्ही ज्या अश्लील भाषेमध्ये खासदारांना शिवीगाळ करता ते आमदार खासदार तुमच्यासोबत कसे राहतील ते तुम्हाला निश्चितपणे सोडचिठ्ठी देत आहेत। फक्त अर्धा तास ईडी आणि सीबीआय काढा, भाजपचे 7 तुकडे होतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। सगळ्यात आधी पक्ष सोडणाऱ्यांमध्ये गिरीश महाजन असतील असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। तर भाजपचे तुकडे करण्याचं स्वप्न संजय राऊत यांनी बघू नये असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। तुमचे स्वतःचे किती तुकडे झालेत याचा विचार करावा, तुम्हाला वॉर्ड सांभाळता येत नाही आणि तुकडे करायला निघाले असं म्हणत नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। अर्धा तास फक्त ईडी सीबीआय मिळू द्या। भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होते आणि सगळ्यात आधी पक्ष सोडणाऱ्यामध्ये गिरीश महाजन असतील, एवढ्या भानगडी आहेत त्याच्या। भारतीय जनता पार्टीचे तुकडे करण्याचं स्वप्न संजय राऊतांनी बघू नये। तुम्ही हे स्वप्न बघत असाल तर तुमचे स्वतःचे किती तुकडे झालेत, आपल्या बुडाखाली किती अंधार आहे याचा विचार करा। माझं संजय राऊतांना चॅलेंज आहे, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये घेऊन दाखवा। तुम्हाला तुमचा वॉर्ड सांभाळता येत नाही आणि तुम्ही निघाले भारतीय जनता पार्टीचे 7 तुकडे करायला।